मी अजय. माझ्या घरात शेजारी एक गरीब साऊथ इंडियन आंटीची फॅमिली राहत होती. गरिबीमुळे आंटीचा नवरा हा आपल्या परिवारासाठी दिवस रात्र धडपडत होता. तो दिवसा सिक्युरिटीची नोकरी करत होता व रात्रीच्या वेळेस झोमॅटोमध्ये फूड पार्सल करत होता. त्या आंटीला 2 मुलं होती. मोठा मुलगा 10वीला होता आणि मुलगी ही 8वीला होती. मुलांच्या शिक्षणाच्या आणि घर चालवण्यासाठी लागणारा खर्च त्याच्या पगारातून पुरेसा होत नव्हता. तो आपली ड्युटी करून सकाळी 3 वाजेला घरी येत होता आणि सकाळी परत 8 वाजेला तो आपल्या सिक्युरिटीच्या ड्युटीवर हजर होत होता. 24 तासात त्याची व आंटीची सकाळीच भेट होत असे. त्याच वेळेस ते एकमेकांना भेटून एकमेकांवर असलेल्या प्रेमाचा आनंद लुटायचे. एके दिवशी आंटीच्या मोबाईलवर दुबईला जॉबसाठी मेसेज आला होता. त्या मेसेजबद्दल तिने आपल्या नवऱ्याला पटकन फोन करून सांगितले. पगारही 3 पटीने अधिक होता. मग तो मेसेज तिने आपल्या नवऱ्याला फॉरवर्ड केला. मग त्या नोकरीसाठी आंटीच्या नवऱ्याने मेसेज वाचून त्या नोकरीचा फॉर्म भरला. त्या नोकरीसाठी कंपनीने काही अटी ठेवल्या होत्या. त्याही त्यांना पूर्ण करावयाच्या होत्या. पण सर्वात मोठी अडचण म्हणजे सुट्टी ही 3 वर्षांनी मिळणार होती. सर्व अटी मान्य करून आणि मनावर दगड ठेवून आंटीच्या नवऱ्याने परदेशात जाण्याचा निर्णय घेतला. 2 दिवसानंतर त्याने सिक्युरिटीची नोकरीही सोडली आणि फूड डिलिव्हरीचं काम चालू ठेवलं. कारण दिवसाला त्याचे परदेशात जाण्यासाठी राहिलेले काम पूर्ण होईल यासाठी त्याने ती नोकरी सोडली होती. काही दिवसातच त्याला विजाही मिळाला होता. पण आंटी या नोकरीसाठी नाकारत होत्या आणि तिचं म्हणणं होतं की मी एकटी तुमच्याशिवाय कशी राहू शकते. पण तिचा नवरा तिला सांगू लागला, मुलांच्या शिक्षणासाठी आणि घर चालवण्यासाठी मला काहीतरी पावलं उचलावेच लागतील. आपले आयुष्य तर खराब झालीच आहे, मुलांचीही खराब होतील. त्यासाठी त्यांनी जाण्याचा निश्चयच केला होता. आणि ती वेळ 3 दिवसानंतर आली होती की त्याला परदेशात नोकरीसाठी बोलवण्यात आले. त्याच्या फ्लाईटचे तिकीटसुद्धा त्याच कंपनीने बुक केले होते. म्हणून तो मुंबई एअरपोर्टवरून दुबई जाण्यासाठी रवाना झाला होता. 3-4 दिवस आंटीने कसं तरी मनाला सावरून काढले. पण 4-5 दिवसानंतर आंटीची बेचैनी वाढू लागली होती. कारण शेजारची उशी तिला नेहमीच रिकामी दिसायची. नवऱ्याजवळ झोपण्याची आणि त्याच्या हाताच्या स्पर्शाची आतुरता तिची आता वाढू लागली होती. शेजारी मुलगी झोपत असली तरीही ती ऊर्जा, तो आनंद नवरा देऊ शकत होता, ती तिला त्यांना जवळ झोपून मिळत नव्हती. नवऱ्याला व्हिडिओ कॉल करून फक्त मनाला सांत्वन मिळत होते, पण आनंद मिळत नव्हता. म्हणून आंटीने सोशल मीडियाचा सहारा घेतला आणि त्या फेसबुकवर ऑनलाईन आल्या. त्याच वेळेस मीही ऑनलाईन होतो. पण माझ्या फेसबुक डीपीवर हा हिरोचा फोटो होता आणि आंटीच्या डीपीवर कार्टूनचा फोटो होता. मला या गोष्टीची अजिबात कल्पना नव्हती की ज्या बाईने माझी प्रोफाईल ओपन करून चेक केली होती ती आमच्या शेजारचीच आंटी होती. मी मेसेज सेक्शनमध्ये जाऊन आंटीला हाय मेसेज पाठवला. भरपूर वेळ वाट पाहूनही मला रिप्लाय मिळाला नाही. म्हणून मी कॉमेडी व्हिडिओ पाहू लागलो. काही वेळाने आंटीने मला हाय असा रिप्लाय पाठवला. त्यानंतर मी आंटीला परत मेसेज पाठवला. क्या कर रही हो आप? आपका नाम क्या है? आंटी मेसेज पाठवण्यासाठी घाबरत होती. तिला वाटत होतं की या मेसेजवर जर काही वेगळंच घडलं तर, कोणाला कळलं तर, असे अनेक प्रकारचे प्रश्न तिच्या मनात उद्भवत होते. म्हणून आंटी ऑफलाईन झाली आणि मोबाईल बंद करून ती झोपली. दुसऱ्या दिवशी जेव्हा मुलं शाळेत गेली तेव्हा आंटी परत सोशल मीडियावर येऊन तो मेसेज पाहिला. तेव्हा आंटीने स्वतःलाच प्रश्न केला, मेसेज ही तो है, मैं कौन सा उनको मेरा पता भेज रही हूँ. तेव्हा आंटीने मला मेसेज पाठवला, मेरा नाम पूनम है, आपका नाम क्या है? आणि त्या आपल्या कामाला लागल्या. रात्रीच्या वेळेस जेव्हा मी मोबाईल हातात घेतला तेव्हा नोटिफिकेशनवर मला मेसेज दिसला. त्यात आंटीने आपल्या नावाचा उल्लेख केला होता. मीही लागलीच माझे नाव आंटीला मेसेज करून पाठविले, मेरा नाम अजय है, आप कहाँ रहती हो? त्यावेळेस आंटीही ऑनलाईन होत्या. आपकी शादी हो गई है क्या? त्यावर आंटीनेही मला मेसेज पाठवू लागली होती, मैं यही पुणे में रहती हूँ.
मैं एक शादीशुदा औरत हूँ, मुझे 2 बच्चे हैं. तेव्हा आंटीने मला मेसेज पाठविला, आपकी शादी हो गई है क्या? तेव्हा मी आंटीला रिप्लाय दिला, नाही, मैं अभी तक कुंवारा हूँ. तेव्हा मी आंटीला तिचा पत्ता विचारला आणि त्यांनी मेसेज वाचून ते लागलीच ऑफलाईन झाल्या. आमच्या दररोज होत असलेल्या चॅटिंगमुळे आंटीच्या डोक्यात थैमान माजले होते. आपण या मुलाला आपला पत्ता सांगितला आणि हा जर आपल्याला भेटण्यासाठी घरी आला तर आजूबाजूचे लोक आपल्याला नावं ठेवतील. नवरा परदेशात गेला आणि बाईला भेटण्यासाठी बाहेरून लोकही येऊ लागले. लोकांच्या विचारसरणीला फुलस्टॉपच नसतो. त्या कोणत्या लेवलवर विचार करतील आणि बोलतील याचा भरोसा नाही. म्हणून आंटी 2-3 दिवस ऑफलाईन राहिल्या. पण नवरा घरी नसताना होणारी तळमळ आणि त्यांच्या शरीराला वेगवेगळ्या ठिकाणी नवऱ्याच्या होणाऱ्या स्पर्शाची आठवण आंटीला येत असल्याने त्या रोज रात्री थंड पाण्याने आंघोळ करून घेत होत्या आणि त्यांचं लक्ष परत मी पाठवलेल्या मेसेजवर गेले. मग आंटीने मला रिप्लाय पाठवला, ॲड्रेस जान के क्या करोगे, हम ऐसे ही चॅटिंग करते रहेंगे. मी त्यावेळेस ऑनलाईन होतो. मग मी त्या मेसेजचा रिप्लाय देत आंटीला म्हणालो, अगर हम ऐसे ही मैसेज में एक दूसरे से बातें करते रहेंगे तो हमारे दोनों के मन में भी एक न एक दिन एक दूसरे को देखने की इच्छा मन में जगेगी. इसलिए मैं आपसे एड्रेस पूछ रहा था. तेव्हा आंटी मला म्हणाली, जब मिलना होगा तब एक दूसरे से हम चैटिंग में पूछ लेंगे ना. अभी अभी तो अपनी जान पहचान हुई है. तेव्हा मी आंटीला म्हणालो की मैं आपको वीडियो कॉल कर सकता हूँ क्या? तेव्हा आंटी मला म्हणाल्या, वीडियो कॉल करके क्या देखना चाहते हो? तेव्हा मी म्हणालो, ऐसे ही मन में ख्याल आया था क्योंकि जब से मैं तुम्हारे साथ चैटिंग कर रहा हूँ तब से मेरी भी बेचैनी काफ़ी बढ़ गई है तुम्हें देखने के लिए, इसलिए पूछ रहा था. तेव्हा आंटीच्या मनात परत प्रश्न पडला, या मुलाने मला व्हिडिओ कॉल करून माझा चेहरा पाहिला तर? नको नको, याच्याशी आपण चॅटिंग केलेलेच बरं, नाहीतर अजून काही गडबड होईल. आणि मी परत आंटीला विचारले, क्या सोच रही हो, मैं कॉल करू काय आपको? तेव्हा आंटीने मला व्हिडिओ कॉल करण्यास नकार दिला. आमचे चॅटिंग रोज दिवसा व रात्री सुरूच असायचे. पण आंटीला मला पाहायची आणि भेटायची तळमळ जास्तीच वाढू लागली होती. म्हणून मी रोज रात्री चॅटिंग करताना आंटीला वारंवार व्हिडिओ कॉलसाठी फोर्स करू लागलो. एवढ्या दिवसात चॅटिंगमध्ये आंटीने त्याच्याबद्दल व तिच्या नवऱ्याबद्दल मला सर्व सांगितले होते. म्हणून तिच्या मनात ज्या तरंग उडत होत्या त्यांना शांत करण्यासाठी मी व्हिडिओ कॉलचा मागे लागलो होतो. 2-3 दिवसानंतर ज्यावेळेस आम्ही एकमेकांसोबत चॅटिंग करत होतो त्या दिवशी मी परत आंटीला व्हिडिओ कॉलसाठी मेसेज पाठवला. यावेळीसही आंटीच्या मनात होते की अजयने मला व्हिडिओ कॉल करून पाहावे आणि एकमेकांना आम्ही भेटावे. पण त्या आपल्या भावना मनातच दाबून ठेवत होत्या. मी वारंवार व्हिडिओ कॉल करत होतो पण त्या कॉलला डिस्कनेक्ट करत होत्या. शेवटी परत 12:30 वाजेच्या सुमारास मी आंटीला शेवटचा कॉल केला. त्यावेळेस त्यांनी तो कॉल उचलला आणि आंटीने फोनचा कॅमेरा अशा ठिकाणी करून ठेवला होता. ते दृश्य पाहून मी माझे भानच हरपलो होतो. त्यावरून स्वतःच्या हाताचा स्पर्श करावा. त्यावेळेस त्या इतक्या सुंदर दिसत होत्या की मी त्याचे वर्णन तुम्हाला शब्दातही सांगू शकत नव्हतो. तेव्हा आंटी मला म्हणाल्या, हो गई तसल्ली तुम्हें वीडियो कॉल करने की? तेव्हा मी आंटीला म्हणालो, आप तो काफ़ी खूबसूरत दिखती हो पूनम. मैंने कभी सपने में भी ऐसा दृश्य देखा नहीं था. मेरे मन की ख्वाहिश है अभी तुमसे आमने सामने मिलने की. ज्यावेळेस आंटी आणि मी व्हिडिओ कॉलमध्ये होतो त्यावेळेस माझाही चेहरा मी रुमालाने झाकलेला होता. माझ्या डोळ्यासमोर वारंवार तेच चित्र फिरू लागलं होतं. तेव्हा मी परत माझी बेचैनी कंट्रोल करण्यासाठी त्या आंटीला मेसेज पाठवला, आप अगर मुझसे मिलती है तो मैं आपके हस्बैंड की कमी आपको कभी महसूस नहीं होने दूंगा. जो प्यार जो आनंद आपको उनसे मिलता था वही दिलाने की मैं पूरी कोशिश करूँगा. मगर एक बार आप मुझसे ज़रूर मिलना, इसलिए मैं आपसे आपका एड्रेस पूछ रहा था क्योंकि मेरे मन में भी आपसे मिलने की तमन्ना अब जग उठी है. आंटीलाही मला भेटण्याची आतुरता वाढू लागली होती. कारण नवरा जिवंत असताना सुद्धा
एका महिन्यापर्यंत आपल्या शरीरात जे वादळ उठले होते त्याला आता शांत करायची गरज त्यांना भासली होती. त्यासाठी त्यांना कोणीतरी साथीदार हवा होता आणि तो साथीदार स्वतःहून आंटीला बोलू लागला होता. म्हणून आंटीनेही स्वतःहून मला एक वेगळाच पत्ता पाठवला आणि त्या ठिकाणी सकाळी 11 वाजेला भेटण्यासाठी मला बोलावले. तो पत्ता वाचून मला फार आनंद झाला, कारण माझ्या घरापासून फक्त 5 मिनिटाच्या अंतरावर तो ॲड्रेस होता. मग मी स्वतःशीच विचार करू लागलो, ज्या आंटीशी आपण चॅट करत होतो ती आंटी आपल्याच कॉलनीत तर बाई नसेल ना. मला आज रात्री फार मस्त झोप लागणार होती, कारण ज्याच्याशी मी एवढ्या दिवसापासून चॅटिंग करत होतो त्याच्याशी मी आज समोरासमोर भेटणार होतो. म्हणून सकाळी लवकर उठून मी तयार झालो आणि 11 वाजेची वाट पाहू लागलो. त्यावेळेस मी छानपैकी फॉर्मल ड्रेस घातला आणि अंगावर स्प्रे मारून आंटीने सांगितलेल्या ॲड्रेसवर येऊन पोहोचलो. आमच्याजवळ अजूनपर्यंत एकमेकांचा मोबाईल नंबरही नव्हता. आम्ही चॅटिंग करूनच एकमेकांना भेटण्याचे आश्वासन देत होतो. काही वेळातच शेजारच्या आंटीही त्या ठिकाणी येऊन माझी वाट पाहू लागले होते. पण त्यांनाही या गोष्टीची कल्पना नव्हती की आपण ज्या मुलाशी चॅटिंग करत होतो तो आपल्याच शेजारचा मुलगा आहे. जेव्हा त्या काही अंतरावर उभ्या राहिल्या तेव्हा मी त्यांना विचारले, आंटी आप कहीं जा रहे क्या? ऑटो वाले को बुला दूँ आपके लिए? तेव्हा त्या आंटी मला म्हणाल्या, नहीं, मैं किसी और का आने का इंतज़ार कर रही हूँ. मेरे भाई का लड़का कुछ सामान लेके गांव से आ रहा है, पहली बार पुणे में आ रहा है, मैं उसी की राह देख रही हूँ. तेव्हा आंटी मला म्हणाल्या, अजय तुम भी कहीं जा रहे हो क्या? नहीं आंटी, मैं भी मेरे दोस्त का इंतज़ार कर रहा हूँ, हम दोनों को भी एक इंटरव्यू में जाना है. तेव्हा मी आंटीला तिच्या नवऱ्याबद्दल विचारले, अंकल कैसे हैं आंटी? वहाँ पे मज़े में है ना? काफ़ी दिन हो गए उनको गए हुए. कब आ रहे हैं आंटी अंकल पुणे में? अभी तो काफ़ी टाइम है उनको आने में. अजय 3 साल बाद आने वाले हैं वो. त्या ठिकाणी मी आणि आंटी कमीत कमी अर्धा तासापर्यंत बोलत राहिलो आणि त्याच ठिकाणी आम्हा दोघांनाही माहीत नव्हते की आम्ही एकमेकांची वाट पाहत होतो. त्यानंतर आम्ही दोघंही घरासाठी निघालो. तेव्हा मी आंटीला विचारले, आपके भाई का लड़का आया ही नहीं आंटी? तेव्हा आंटी मलाही बोलली, तुम्हारा भी तो दोस्त आया नहीं अजय. त्यावर मी आंटीला म्हणालो, वो भूल गया होगा, मैं उसे फ़ोन करके पूछ लूँगा. आप अपने भाई के लड़के से पूछो, कहीं गुम ना हो जाए. त्यावर आंटी मला म्हणाली, तुम सही कह रहे हो अजय, मैं अभी फ़ोन करके उसकी पूछताछ करती हूँ. असं म्हणून आम्ही आपापल्या घरात गेलो आणि दोघांनी एकाच वेळेस फोन उचलून एकमेकांना मेसेज करू लागलो. मी आंटीला मेसेज टाकला, तुम तो आई नहीं पूनम, मैं उस जगह खड़ा ही था. तेव्हा आंटी मला म्हणाली, मैं तो आई थी मगर तुम ही आए नहीं वहाँ. मैं आधे घंटे तक तुम्हारा इंतज़ार किया पूनम. तेव्हा आंटी मला म्हणाली, तुमने कौन से कलर की शर्ट और पैंट पहना था? आणि मी आंटीला म्हणालो, तुमने कौन से कलर की साड़ी पहनी थी? त्यावर आंटी मला म्हणाली, मैं तो मरून कलर की साडी पहनी थी. असं म्हटल्यानंतरच माझ्या मनात शेजारच्या आंटीबद्दल प्रश्न उद्भवला. मी विचार करू लागलो की ज्या आंटी तिच्या भावाच्या मुलाची वाट पाहत होती, म्हणजे ती त्याची नाही तर आपलीच त्या ठिकाणी उभी राहून वाट पाहत होती. आमच्या दोघांच्या मनात सेम प्रश्न उद्भवत होते. मी पण आंटीची 3-4 दिवसपासनं चॅटिंग बंद ठेवली. ज्यावेळेस आंटी आपल्या घराबाहेर झाडू करण्यासाठी बाहेर यायच्या त्याच वेळेस मी त्यांना पाहून पटकन घरात जायचो, कारण की मला लाज वाटू लागली होती की आपण ज्या गोष्टीची कल्पना केली नव्हती ती गोष्ट अशी घडेल म्हणून. पण आंटीला या गोष्टीचा आनंद होता की ज्या मुलाशी आपण चॅटिंग करत होतो तो आपल्या घराच्या शेजारीचाच अजय होता, बाहेरचा दुसरा कोणी नाही. म्हणून आंटी मला वारंवार मेसेज करून त्यांच्या घरी बोलू लागल्या होत्या. माझी फेसबुक उघडायची सुद्धा इच्छा होत नव्हती, पण आंटी या दिसायला अगदी सुंदर व गोड होत्या. माझ्या मनात अजूनही त्यांच्याबद्दल विचार सुरूच होता, पण त्यांना भेटावे कसे याबद्दल मी विचार करत होतो. एके दिवशी हिंमत करून मी आंटीशी चॅटिंग करत असताना त्यांना भेटण्याचे आश्वासन दिले आणि त्यांना न सांगता मी सकाळी 11 वाजेच्या सुमारास आंटीच्या घरात घुसलो. माझे अंग फार थरथरत होतं.
भीती मनात दाटून येत होती, पण घरात कोणी दिसत नव्हते. मी पहिल्यांदाच आंटीच्या घरात आलो होतो. थोडं पुढे गेल्यावर मला कशाच्या तरी कुजबूज करण्याचा आवाज आला आणि समोर पाहिले तर माझे डोळेच मोठे झाले. मला विश्वासच बसत नव्हता की घरात घुसल्यावर असं दृश्यही मला पाहायला मिळेल. मी भेटायला येणार होतो याची कल्पना आंटीला होती, पण मी वेळ सांगितला नव्हता. म्हणून आंटी गाऊन काढून साडी घालत होत्या. आंटीची सुंदरता पाहून माझ्या मनातील तळमळ अधिकच कोणाला लागली होती. ज्या प्रकारे आंटी बाहेरून सुंदर होत्या, त्याच प्रकारे आतूनही सुंदर होत्या. केव्हा त्यांच्या अंगाला स्पर्श करावा याचीच मी वाट पाहू लागलो होतो. हळूहळू मी ज्या रूममध्ये आंटी कपडे बदलत होती, त्याच रूममध्ये मी प्रवेश केला आणि दाराला कडी लावून आंटीजवळ जाऊन उभा राहिला. आंटीने एक नजर माझ्याकडे टाकली. त्यांच्या चेहऱ्यावर एक गोड हास्य मला दिसले. मी आंटीचे दोघं हात माझ्या हातात घेतले. मी व आंटी एकमेकांच्या डोळ्यात डोळे टाकून मन भरून एकमेकांना पाहू लागलो. आंटीची व्याकुळता मला दूर करायची होती, पण त्यासाठी मी व आंटीकडून पहिल्या होकाराची वाट पाहत होतो. हळूहळू आमचे ओठ एकमेकांच्या जवळ येऊ आले. आमच्या श्वासांचा स्पर्श जेव्हा एकमेकांना होत होता, त्याच वेळेस आमच्या दोघांच्या मनातील तरंगही उडू लागल्या होत्या. मग मी माझ्या ओठांचा स्पर्श तिच्या ओठांवर केला. त्याच वेळेस आंटीने मला घट्ट मिठीत घेतले आणि आम्ही दोघंही तब्बल 20 मिनिटापर्यंत एकमेकांच्या ओठांचा रस चाखला. हळूहळू आम्ही दोघांनी आमच्या अंगावरचे कपडे बाजूला ठेवले आणि 2 तासापर्यंत एकमेकांवर भरभरून प्रेम केले. इतक्या महिन्यापासून आंटीच्या मनात लागलेली आग आज शांत झाली होती. आंटीला मला सोडायची अजिबात इच्छा होत नव्हती. मलाही एक सेकंड हँड गर्लफ्रेंड मिळाली होती. तिच्यापासून मलाही फार आनंद मिळत होता. आता आमचे नित्यनियम झाले होते. ज्यावेळेस आंटीचे दोघंही मुलं शाळेत जायचे, त्याच वेळेस मी आंटीच्या घरात प्रवेश करून आम्ही दोघंही एकमेकांसोबत भरभरून प्रेम करायचो. रात्रीच्या वेळेस आंटीच मला फोन करून तिच्या घरी बोलवून घ्यायची. अशा प्रकारे सोशल मीडियावर मिळालेल्या शेजारच्या आंटीसोबत दिवस रात्र आनंदात मी राहू लागलो होतो आणि माझ्यामुळेही आंटीला तिच्या नवऱ्याची कमी भासत नव्हती.